कोल्हापुरात गणपती आगमन सोहळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली. मिरवणूक पाहायला गेलेल्या 21 वर्ष तरुणाच्या डोळ्याला जखम झाली आहे. आदित्य बोडके असे या तरुणाचं नाव आहे. उजगाव गावात डॉल्बीच्या दणदणाटात सुरू असलेला आगमन सोहळा पाहण्यासाठी गेला असता ही घटना घडल्याचं तरुणाच्या आईवडिलांनी सांगितलं. लेसर पाहिल्यानंतर तासभरात या तरुणाला डोळ्यात जळजळ जाणवू लागली. तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली. या तरुणावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. माझा मुलगा आदित्य पांडुरंग बोडके, वय वर्ष 21, गणपतीची मिरवणूक बघायला गेला असता लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे. आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत दवाखान्यात दाखवायला जायचं आहे. पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडनं पालक म्हणून एक विनंती आहे. नमस्कार, मी डॉक्टर गायत्री होशेन, मनोरमा हॉस्पिटल प्रतिभानगर कोल्हापूर इथे प्रॅक्टिस करते आहे. मी एक नेत्ररोग तज्ज्ञ आहे. काल गणपती आगमनाच्या वेळेस संध्याकाळी एक साधारण 7:30 पावणे 8च्या सुमारास माझ्याकडे एक 22 वर्षाचा तरुण आला. त्याला अचानकपणे दिसायचं कमी झालेलं उजव्या डोळ्याला. त्यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की तो गणपतीची मिरवणूक बघायला गेला होता आणि अचानकपणे ते लेझरचे बीम त्याच्यात लेझर लाईट जे चालवले जातात गणपतीच्या मिरवणुकीत ते त्याच्या गेल्यापासून त्याला एकदम दिसायचं कमी झालं होतं आणि म्हणून तो लगेच तातडीने दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आला. जेव्हा त्याची तपासणी केली गेली असं आढळून आलं की त्या डोळ्याची नजर उजव्या डोळ्याची अगदी कमी होऊन साधारण 1 फूट ते 2 फूट एवढंच त्याला दिसत होतं. डोळ्याची पूर्ण बाहुली मोठी करून जेव्हा पडदा चेक करण्यात आला त्यावेळेस असं आढळून आलं की त्या डोळ्याला पडद्याच्या जो मॅक्युला म्हणून जो आपण म्हणतो म्हणजे डोळ्याचा जो सूक्ष्म भाग असतो त्याला भाजलं गेलं होतं आणि आतल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे त्या लेझरच्या तीव्र प्रकाश झोतामुळे त्या रक्तवाहिन्या फुटल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिथं ब्लिडिंग झालं होतं. आता ह्या ब्लिडिंगमुळे त्याला डोळ्यात एकदम दिसायचं पण कमी झालं होतं आणि प्लस त्याला जे काही दिसत होतं मध्ये एक काळा स्पॉट असा मोठा दिसायला सुरू झालेला होता. हा जो प्रकार आहे लेझर नी जो दुखापत होतीये हे गेले 3-4 वर्ष कायम सारखं प्रत्येक मिरवणुकीच्या वेळेस आढळून येत आहे रुग्णांमध्ये. तरुण वयातली रुग्ण असू अथवा बाल असू देत किंवा वृद्ध असू शकतात. मिरवणूक बघताना जेव्हा हे लेझर त्यांच्या डोळ्यात जातात तेव्हा ते लेझर अतिशय तीव्र प्रमाणाचे असतात आणि त्याच्यामुळे डोळ्याचा पडदा जो अतिशय नाजूक आणि सूक्ष्म असतो तो भाजला जातो. भाजून त्याच्या रक्तवाहिन्या फुटल्या जातात आणि रक्तस्राव होतो. हा जो रक्तस्राव असतो तो अतिशय भीषण अशा प्रकारचा असतो आणि त्याच्यामुळे डोळ्याची दृष्टी जाऊ सुद्धा शकते. योग्य वेळेस उपचार केला तर आपण थोडीफार प्रमाणात परत आणू शकतो. पण किती नजर परत येईल याची गॅरंटी देता येत नाही. त्याच्यामुळे हा आजार आता तो वाढत चाललेला आहे. मागच्या वेळेस जेवढे पेशंट होते त्याच्यापेक्षा जास्त पेशंट यावेळेस येत आहेत. तर अशा या लेझरचे जे मिरवणुकीत वापर होतोय त्याच्यामुळे जो डोळ्यांमुळे दृष्टी दोष होतोय त्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे लेझर वापर हा मिरवणुकीत गणपती असू देत नाहीतर दहीहंडी असू देत, वाढदिवसाच्या मिरवणुकी असू देत, तर लेझरवर बंदी घालणं आवश्यक झालेलं आहे.